प्रशांत किशोर यांच्या सल्लागारपदी नियुक्तीवरून दावे प्रतिदावे केले जात आहेत। प्रशांत किशोर पक्षाचे सल्लागार असल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष तटकरे अनभिज्ञ आहेत। प्रशांत किशोर आमचे सल्लागार असल्याची दत्ता भरणे यांची माहिती, तर प्रशांत किशोर यांच्या नेमणुकीबाबत माहिती नाही असं तटकरे यांनी उत्तर दिलंय। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये आज जवळपास 6 तास चर्चा झाली। त्यानंतर प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे रणनीतिकार असणार अशी चर्चा आहे। मात्र अधिकृतपणे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं नाही। मात्र दत्ता भरणेंनी असं म्हटलं की प्रशांत किशोर आमचे रणनीतिकार आहेत। तर तिथे तटकरे मात्र म्हणतायत की प्रशांत किशोर सल्लागार असल्याची माहिती आपल्याला नाही, अधिकृत अशी कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही असं तटकरे यांनी म्हटलेलं आहे। प्रशांत किशोर यांच्या सल्लागारपदी नियुक्तीवरून असे दावे प्रतिदावे सध्या समोर येत आहेत। त्यातच प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदला या संदर्भामध्ये सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्याची देखील माहिती मिळते। त्यानंतर तातडीनं सुनील तटकरे यांची झालेली ही पत्रकार परिषद आणि त्यामध्ये अशा कुठल्याही सल्लागाराची रणनीतिकाराची मला तरी कधी गरज वाटली नाही असं तटकरे यांनी म्हटलेलं आहे। तुमच्या पक्षाचा रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती झालेली आहे। त्यांनी एक सल्ला दिलेला आहे की जर आगामी काळात निवडणुका लढायच्या असतील तर प्रदेशाध्यक्ष पद जे आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे किंवा बदलायला हवंय असं त्यांनी म्हटलं। नाही, या बाबतीमध्ये मला आपल्याकडूनच समजतंय असं कधी ते म्हटलेलं नाहीत किंवा कुठं झाले हे केलेलं नाही किंवा माझ्या ऐकण्यामध्ये ते कुठं ऐकणार आहेत किंवा कुठं चर्चा झालेली नाहीये। असं कुठं त्यांनी असा कुठलाही सल्ला दिलेला नाहीये। आपल्या माध्यमातूनच मी आता आपल्याकडूनच हे ऐकतोय। सुनील तटकरेंवरती नाराजी आहे पक्षात? आमच्या पक्षामध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई पटेल आहेत, छगन भुजबळ साहेब, आमचे भुजबळ साहेब हे आमचे सिनियर नेते आहेत। यांच्याबद्दल कोणाबद्दलही आमच्या पक्षामध्ये नाराजी नाहीये। एक तर काय चर्चा झाली त्याचं मला तपशील माहीत नाही आणि आम्ही सगळेजण थिअरिटिकल पेक्षा प्रॅक्टिकल आहोत। मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काय गरज नाही, कारण मी फील्ड मधला आहे। ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे, पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय। स्वाभाविकपणाने बहिणींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली। 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती, पण दॅट वॉज अ कर्सी कॉल। त्याच्यानंतर मला वाटतं ते निवडणुका लढलेले होते। पराभव करणारे प्रशांत किशोर जे आहेत ते आता सल्लागार झालेले आहेत, त्यामुळे भाजपचे काही नेते नाराज झालेले पाहायला मिळत आहेत। नाही, तो विषय त्यांचा नाही। शेवटी सल्लागार असणं, सल्ला देणं किंवा हे असणं ती गोष्ट वेगळी, पक्ष त्या बाबतीमध्ये वेगळे। कारण का त्यांचं जे आपण म्हणतो की नाही, त्यांचं ते शेवटी हा बरोबर आहे, तो त्यांचा व्यवसाय, त्यामुळे त्यांनी ते कुठेही करू शकतात, त्यामुळे कुणी नाराज वगैरे अजिबात नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदला असा मोठा सल्ला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि जय पवार यांना दिलाय। काल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसोबत प्रशांत किशोर यांची तब्बल 6 तास बैठक झाली। मुंबईमधील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत जय पवार ऑनलाईन उपस्थित होते अशी माहिती आहे। मात्र या बैठकीत किशोर यांनी थेट सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच भविष्यात मी निवडणूक रणनीतिकार म्हणून राष्ट्रवादी सोबत काम करावं असं तुम्हाला वाटत असेल तर प्रदेश अध्यक्ष बदला असं प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना स्पष्टपणे सांगितलंय। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा प्रशांत किशोर यांचा सल्ला आहे। प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। राज्याचं नेतृत्व सोबत काम करणार नाही तोपर्यंत मला काम करणं कठीण, बैठकीत प्रशांत किशोर यांचे हे वक्तव्य आहे। गेल्या 3 बैठकांमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टीची अंमलबजावणी नाही, मग काम कसं करणार, किशोर यांची ही नाराजी आहे। राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदला तरच मी राष्ट्रवादी सोबत काम करू शकतो, प्रशांत किशोर यांचा हा स्पष्ट संदेश आहे। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे प्रशांत किशोर यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा किशोर यांच्या टीममधील 2 सदस्य उपस्थित होते। दरम्यान आता प्रशांत किशोर यांच्या टीमकडून राष्ट्रवादीसाठी राज्यभर सर्वेच्या कामालाही सुरुवात झाली आहे।
प्रशांत किशोर लवकरच सर्वेचा अहवाल सुनेत्रा पवार यांना सादर करणार असून या अहवालानंतर पक्षात मोठे फेरबदल केले जाणार आहेत। तसेच राष्ट्रवादीची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांच्याकडून विविध पक्षीय कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। दरम्यान कालच्या बैठकीत काँग्रेसकडून झालेल्या गुंगी गुडिया या टीकेवरही चर्चा झाल्याची माहिती आहे। टीकेबाबत सुनेत्रा पवारांनी शांत राहून संघटनात्मक नियुक्त्यांवर भर द्यावा असा सल्ला किशोर यांच्याकडून देण्यात आलाय। तर